आज गावा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उत्सव सुरू आहेत. काही ठिकाणी सात्विक उत्सव सुरू आहे, काही ठिकाणी विभोत्सव उत्सव, काही ठिकाणी भयान उत्सव. आता सात्विक उत्सव कशाला म्हणायचं? जिथं कथा कीर्तन केली जातात तो सात्विक उत्सव. जिथं दुर्गा माता दांडिया खेळता का दांडिया, तो झाला विभोत्सव उत्सव. आणि जिथं आई समोर भोपे पाडले जातात, भोपे कळतं ना तुम्हाला? ते तुमच्याकडे नसेल बहुतेक, बऱ्याच ठिकाणी असतं. आई समोर बकरी पाडले जातात नाही का, त्याला भयान उत्सव म्हणतात. ते उत्सव प्रकारचे आहेत. पण आपल्याला फक्त आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी, नवरात्रीमध्ये बऱ्याच बायच्या अंगात सुद्धा येतं. तुमच्याकडे येतं का? नाही येत, पण आमच्याकडे बरंच येतं. नाही येत नाही ना, फार चांगली गोष्ट आहे. कारण आईला काय काम नाही तेवढंच कोणाच्या अंगात येईल. बाई सहज म्हणतात, सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात. काय म्हणतात? सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, आणि अंबाबाईचं वार माझ्या भरला अंगात, अंबाबाईचं वार माझ्या भरला अंगात. बाई पदर मागे होता भानात, सुटला बाई पदर मागे होता भानात, अंबाबाईचं वार माझ्या भरल्या अंगात, अंबाबाईचं वार माझ्या भरल्या अंगात. नका जरूर ठेका निवृत्ती दादा येईल अंगात. येत नाही बरं येते तरी, नाही तर आमच्याकडे घुमले असते एक दोन बाया तरी. कारण येतं महाराज बऱ्याच बायकांच्या अंगामध्ये. अंगात देव येणं एवढी सोपी गोष्ट वाटते का बरं? अहो एवढे कथा कीर्तन दादा रोज कीर्तन नाही, मग तरी स्वप्नात येत नाही आई भगवती येत नाही, तो पांडुरंग येत नाही. त्याला काय तेवढंच काम आहे का? सहज कोणाच्या अंगात, अरे ज्याला काहीच ज्ञान नाही त्याच्या अंगात देव येईल का? खरं सांगा. त्याला दांभिक भक्ती म्हणतात. हो बरं, कुठे यावेळेलाही शास्त्र आहे. मी बऱ्याच ठिकाणी हा प्रसंग सांगितलाय. कुठं यावंलाही शास्त्र आहे. खरंच देवी अंगात यावी तसं ठिकाणही असलं पाहिजे. आता नवरा बायको बस स्टँडवर उतरल्याच्या नंतर बसमधून बायको खाली उतरली, पाठीमागा नवरा उभा. मला सांगा तिथं अंगात येईल का देव? पण तिथं बाईच्या अंगात सैलानी बाबा आले. लांब लचक केस, काळे भर केस, बाईने तिथे वेणी सोडली आणि घुमायला लागली. कुठं? तिथं बस स्टँडला बाई घुमायला लागली. कंडक्टर दादा पाहतात पाठीमागा नवरा उभा. नवऱ्याला वाटलं पडायला बिडायला म्हणून धरायला पाठीमागा उभा नाही का. बाईच्या अंगात तिथं सैलानी बाबा आले आणि घुमायला लागले. घुमून दाखवू का? दाखवू नको का? दाखवा, त्याच्यासाठी बघ उभे तुम्ही म्हणा. बाई तिथं घुमायला लागली. बाई म्हणायची, आता धरा ठेका, सैल्या 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 सुरू व्हायचं. कंडक्टरनं पहिले त्याला वाटलं हा कार्यक्रम किती वेळ चालतो काय माहिती. त्याने घेतला दरवाजा लावून सुटली बस. बरं जिच्या अंगात आलं तिला पता लागावं का काय झालं काय नाही, कुठं आहोत आपण. जशी बस सुटली तिच्या लक्षात आलं आपण तर सैल्या करून राहिलो, पण आपल्या थैल्या गेल्या कुठं? बसमध्ये. थैल्या बसमध्ये ठेवल्या होत्या, घेतल्याच नव्हत्या खाली. जशी बस सुटली तसा बाईच्या लक्षात आलं आपण सैल्या करून राहिलो, पण आपल्या थैल्या गेल्या. बाईनं सैल्या दिलं सोडून. बाई म्हणते नवऱ्याला, अरे वैर्या घे ना थैल्या. तो म्हणला गेले आता, तू कर सैल्या मी सांभाळतो थैल्या, मला काही काम नाही दुसरं. याला दांभिक भक्ती म्हणतात. देवी अंगात येत नाही. हो कधीतरी तिची आराधना उपासना अगदी हृदयापासून करा. हो 7 दिवस 7 रंग 9 दिवस 9 रंग घाला जरूर तुम्ही. पण एक सांगू का, एखादी बाई एखादी भिकारीनं आपल्या घरासमोर आली, तिच्या अंगावर जर फाटका वस्त्र दिसलं ना तर काढा एखादी कोरी साडी आणि द्या माय माऊलीला. दुर्गेला दिल्या इतकं पुण्य तुमच्या पदरात पडेल. काय करता त्या बिचाऱ्या नवऱ्याचा जीव घेतात तुम्ही. 9 दिवस 9 साड्या नसतील तर अगोदर त्याला न्यावं लागतं. ते आदिलाबादला म्हणा, इचुड्याला म्हणा, चला मला घेऊन द्या साड्या. 9 दिवस 9 कलर त्या साड्या पाहिजे. बिचारा असल परिस्थिती नसेल पण घेऊन द्यावे लागतात. असं जीव नका घेऊ बरं त्याचा. हो प्रमाण म्हणूनच कमी आहे काय माहीत पुरुषांचं. पाठीमागं काही बसलेत, समोर काही बसलेत. आणि तुम्ही जरा प्रेमानं मागत राहा बरं, कारण ही स्त्री शक्ती आहे. स्त्री शक्तीचा जागर करत आहात ना, तिला फक्त 2 गोष्टी प्रेमाच्या लागतात, काही लागत नाही महाराज. शेतातून आले ना तुम्ही काम करून, ती कामात असेल नसेल तिला फक्त एवढं म्हणा, पप्याची माय जेवली का ग? पप्याची माय दमली का ग? बळ्याची माय कर जरा आराम, राहू दे जेवण बाजूला. खरं सांगू का, तिचा टोंगळा जरी दुखू द्या, तिची कंबर जरी दुखू द्या, ती टोंगळ्याला झंडवाम चळेल पण तुम्हाला भजेच तळेल. पण प्रेमान भाव बळे आकळे एरवी नकळेन करतळी आवळे.
आणि जगाचा मालक मुठीत बांधता येतो प्रेमाच्या आधारावर, ती काय माय माऊली बांधता येणार नाही. पण तुम्हाला येतच नाही बनायला प्रेमानं बोलायला, तुम्ही बोलतच नाही तिच्याशी प्रेमानं, पण बोलत सर नाही का. घरात समोर एखादी बाय माऊली आली, तिच्या अंगावर वस्त्र नसेल ना, तिला वस्त्र साडी दे. एखादी आली पावली दुर्गा आईला साडी, एखादी माय माऊली भिकारीन मागायला आली दारामध्ये, आई भूक लागली का पोटामध्ये, तुम्ही पंचपक्वानाचा ताट या आई भवानीला नैवेद्य करताना द्या, त्या नैवेद्यातला थोडंसं जेवायला तिला. आई दुर्गा भवानी गोड करून घेईल तुमचा प्रसाद. काय वेगळं लागतं. दारी तुझ्या जर आला भिकारी, खाली हाताने लावू नको, आंधळ्या पांगळ्यावर संकट पडता, दुरून मज्जा पाहू नको. कर्ज कुणाचे बुडवू नको रे, गहाण कुणाचे डुलवू नको, पैशाचा तू लोभ धरून भोळ्या जनतेला भुलवू नको. होत असेल तर दान तुझ्याने, भुकेल्याची तू भूक जाणून घे. माणसा आता तरी माणसात ये रे, माणसा आता तरी माणसात ये. काय वेगळं लागतं, काही वेगळं लागत नाही. तिची आराधना करताना फक्त एवढंच करा, 9 दिवस जरूर तुम्ही तुमचे शहाशोक करा देवी समर्थ. उपवास करूच नका, मी सांगते. 9 दिवस उपवास करून आपण स्वतःच्या शरीराची मी सुद्धा उपवास करत नाही, कारण रोज 2 तास बोलावं लागतं, रोज कंटिन्यू सेवा आहे. कुठून ताकद येणार उभं टाकायला बोलायला. खरंच मनापासून तिची सेवा केली काहीच गरज नाही आपल्या 9 दिवस उपवास करण्याची. अगदी प्रसन्न अंतकरणाने तिची सप्तशतीचे पाठ करा, तिची आराधना करा, उपासना करा. दुर्गा स्तोत्र म्हणा, दुर्गा स्तवन म्हणा, महालक्ष्मी स्तोत्र म्हणा, जे म्हणता येईल ते म्हणा. नामस्मरण करा, त्याला बंधन नाही. आणि शेवटी दसऱ्याच्या दिवशी आपण रावण जळतो नाही का. रावण जाळतात का तुमच्याकडं? हा, रावण जाळतात का? जाळतात. भेटतो का रावण तुमच्याकडं? तुम्ही म्हणाल ताई रावण कसा भेटेल, बनवावा लागतो. पण खरं सांगू का, तो रावण तरी बराच होता नाही का. पण आज शरीररूपी या भांड्यामध्ये जो रावण वास करतो ना, तो फार विचित्र आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या षडविकारांमध्ये रावणाने जो वास केला, ज्याचं रूप घेऊन बसलाय रावण, ते रावण आधी जाळलं पाहिजे आपण. काय त्या रावणाला काळी लावायला निघाले, पहिल्यांदा आधी आपल्यातले अवगुण मारले पाहिजे नाही का. पण ते अवगुण तुम्हाला रावण म्हणजे काय, कलियुगामध्ये एका शरीरामध्ये 2 राक्षस आणि देव दोन्ही स्थित आहेत. त्यामुळे जास्त तिकडे जायची गरज नाही. म्हणून आहे ते विचार जवळचा, फक्त अल्प विचार करता आला पाहिजे. म्हणून ते आई भगवतीची सेवा करता असताना एवढे नियम पहा, कारण ह्यातच सगळं काही पुण्य दडलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. कधी आवाज द्यावा तिला प्रसन्न अंतकरणाने, दिलाच पाहिजे महाराज, म्हणलंच पाहिजे. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते, गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते, भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरि कृते, जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते, रम्यक परदिनी शैलसुते, रम्यक परदिनी शैलसुते, सुरवर वर्षिणी दुर्धर दर्शिनी दुर्मुख मर्षिणी हर्षरते, त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्बिषमोषिणी घोषरते, तनुज निरोषिणी विपिसुधरोषिणी दुःख निवारिणी सिंधुसुते, जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते, रम्यक परदिनी शैलसुते, रम्यक परदिनी शैलसुते. कधीतरी आवाज द्यावा तिला. खरं सांगू का, तुम्ही एक त्या भगवती करता पाऊल उचला, संकट काळामध्ये 100 पाऊलं चालून तुमच्यापर्यंत ती संकट निरसन करायला येईल. पण एक पाऊल तुम्ही आम्ही उचलत नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. विठ्ठल विठ्ठल. मग हीच जी भक्ती आहे, तीच भक्ती तुकोबाराय सांगतात. भक्ती भागवतामध्ये 9 प्रकारची सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य साक्षात्म निवेदनम. 9 प्रकारची भक्ती. कुठलीही भक्ती करा, पण भक्ती अंतकरणातून करा. जी देवाला आवडते, जी देवीला आवडते, भगवतीला आवडते, ती भक्ती तुम्ही केली पाहिजे. आपण करतो का? करत नाही. जी भक्ती आपल्याला आवडते तीच भक्ती आपण करतो, म्हणून देव तुम्हाला आम्हाला पावत नाही. खरं खरं साधा सरळ सांगा, तुम्ही जेव्हा आखाडीचा नैवेद्य करता, आखाडीला करतात तुमच्याकडं काय करतात? काय करतात नैवेद्यात? काय करतात? पूर्णाचे नैवेद्य करता का तुम्ही? काय खरंच म्हणजे
पाकिस्तानहून नाही आल्या ना, बोलत चला ना जरा. काय करतात नैवेद्यामध्ये? पुरणाची पोळी. एवढे एवढे नैवेद्य असतात नाही का, एवढंसं पीठ त्यात एवढंसं पुरण. देवीला एवढं एवढं नैवेद्य, देवाला एवढं एवढं, आपल्याला खायला मोठा. त्यात सासूरवाशी सून असू द्या, ती बरोबर मोठी पोळी करते, त्यात एवढं पुरण टाकणार, त्याला पिस पिस तेल लावणार आणि ती बरोबर खुनानं पोळी ठेवते. सगळ्याच्या लांब असतील एक साईड, अर्धे असतील तर हिनं चौकोनी करून ठेवते बरोबर. काय सांगते मी, हे सगळं आपल्यासाठी एक, देवीसाठी एक, देवासाठी एक. अशाने देव पावेल का? पावत नाही. खरं म्हणजे ते जे नैवेद्य केले त्या नैवेद्यामध्ये थोडीशी कणिक, थोडंसं पुरण कस्तरी करायचं, भाजली काय नाही भाजली काय काही घेणं देणं नाही. कुठं कच्ची, कुठं कोडी निवद असते. त्या निवदावर भात. तुमच्याकडे काय म्हणतात, सार का कढी? कढी म्हणतात का? कढी म्हणतात. मारा मग उडी. कढी म्हटलं की थोडं विचित्रच वाटतं. आमच्याकडे सार, फुलसं असं काहीतरी शब्द. बरं, तालुका बदलली की भाषा बदलते नाही का. ती कढी, त्यावर थोडंसं भजे बिजे काय कालवायचे आणि ठेवायचं एक एक नैवेद्यावर. एक एक देवाला भेटायचं नाही बरं का, थोडं 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 ठेवायचं आणि देवासमोर ते नेऊन ठेवायचं. मला सांगा, अशाने देव पावेल का? पावणार नाही. आपल्याला जी भक्ती आवडते ना, ती भक्ती तुम्ही आम्ही करतो. पण तू का माने नको वर पंगा दे, तू का माने नको वर पंगा देवा. काय प्रमाण? तुका म्हणे नको वर पंग देवा, घ्यावे माझी सेवा भाव. तुका म्हणे नको वरपांग देवा. वरवरची भक्ती देवाला चालत नाही. जी अंतकरणातून जी भक्ती केली तीच भक्ती देवाला चालते. संतांनी देव आपलासा केला कशाच्या जोरावर? फक्त भक्तीच्या जोरावर. संतांकडे काय फार वेगळं नव्हतं. खरं सांगू का, या महाराष्ट्राच्या मातीला संत लावले. तुमचं आमचं भाग्य हो की आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. खरं म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा हा महाराष्ट्र, यामध्ये तुकोबरायांचं जीवन झालं, यामध्ये नामदेवरायांचं जीवन झालं, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सखूबाई, संत जनाबाई, संत मीराबाई. महिला सुद्धा संत झाल्या नाही असं नाही. लोक म्हणतात महिला अधिकार नाही गादीवर उभं राहण्याचा. पण खरं सांगू का, चाल म्हणायचा अधिकार जनाबाईला होता पहिल्यांदा, माहितीये का. इथूनच जनाईची सुरुवात झाली. पण संत जेव्हा भक्ती करत होते तेव्हा भक्ती कशी केली संतांनी? 14 गावची महाजनकी तुकोबराच्या घरी. पण दुर्गादेवी रोगामध्ये सगळं काही लोकांवर वाहून दिलं. आपल्या जमल का हो? जमत नाही. थोडंसं देवाला तुमचं आमचं वाईट करू द्या. आपण सरळ म्हणतो सगळं तुमचं वाईट सगळं आमचं तुमच्या देवाने केलं. म्हणजे वाईट केलं ते देवाने केलं, चांगलं केलं ते मी केलं. म्हणावा एखाद्याला बंगला बांधला, काय सुंदर बंगला बांधला हो, किती लागले असतील बरं याला पैसे? म्हणतात ताई कष्टावर घर बांधलं, घाम गाळून घर बांधलं. तिथं म्हणत नाहीत मग देवाची कृपा.
पण घर पडू द्या, लोक मला तुमच्या देवानेच पाडले, त्याला काही कामच नाही देवाला पाडायला तुमची घर, नाही का? पण काय म्हणतील लोक सांगता येत नाही. प्रपंच करावा संतांनीच, फटका प्रपंच होता. आमच्या जिजाई म्हणायच्या, काय दिलं माझ्या मायबापांनी, फुटकाची विना त्याला 2 तार, करियर झार पंढरीच्या, माझ्या माय बापे बर नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. माझ्या मायबापाने भिगाऱ्याच्या पत्राला बांधलं म्हणायच्या. खरं सांगू, प्रेम खूप होतं. ज्या वाटेनं श्री तुकोबरायांनी चालावं त्या वाटेच्या मातीने सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं, एवढी भक्ती देवाला देवाची होती, एवढी एवढी आवड देवाची. हिची मूर्ती साळू तुमच्या समोर उभी आहे ना विठ्ठल रुक्माईची. असं म्हणे, ज्या वेळेला श्री तुकोबराय नाम घेत 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 जायचे ना, त्यांचे हात भजन करत होते यात नवल नाही, त्यांचा मुख भजन करत होतं यात नवल नाही, त्यांचे पाय भजन करत होते यात नवल नाही. नवल तर या गोष्टीचे, ज्या वाटेनं श्री तुकोबरायांनी चालावं त्या वाटेच्या मातीने सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं. तुमची आमची तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, म्हणतात का? म्हणा बरं माझ्या पाठीमाग. तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ओ पांडुरंगा 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 पांडुरंगा. तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा, तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हो म्हणा बघ कधीतरी, विठ्ठलामुचे जीवन अगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल. नामा म्हणे मज विठ्ठल सापडला, म्हणून कळी काळा रिघ नाही. काळालाही पायाखाली दाबलं संतांनी, फक्त भक्तीच्या आधारावर. पण संत सांगतात, तुम्हाला जी भक्ती करायची ती भक्ती तुम्ही तुमच्या मनाने करूच नका. तुम्हाला खरंच भक्तीचा वर्मा कळत नसेल तर आमच्या पाठीमागं या. तुम्हाला माहित नाही देवाला नेमकी आवडणारी भक्ती कोणती आहे, पण आम्हाला नक्की माहित आहे की देवाला आवडणारी नेमकी भक्ती कोणती आहे. आणि तुकोबरा त्याच भक्तीचं वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या. थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, संकल्पाये माया संसाराचे रे, संकल्पाये माया संसाराचे, देवीने आनंद तैसे तेरा, आनंद तैसे तेरा माया संकल्पाये माया संसाराचे, देवीने आनंद तैसे हे जी थोर भक्ती आवड
आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. तुम्ही संसाराची माया संकल्पित करा, पण करता येते का हो माया संकल्पित? करताच येत नाही महाराज. कारण संसारावर एवढं प्रेम झालंय तुमचं आमचं, विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी जायला. हो, विषय कडू आहेत पण गोड लागतात, परमार्थ गोड आहे पण कडू लागतो, नाही का? विरोधाभासात चाललंय सगळं तुमचं आमचं. बरं, या संसारात खरंच सुख आहे का? वाटतं का सुख आहे म्हणून? अजिबात सुख नाही. दोन घरामध्ये जर आपण विचार केला तर एका घरात एवढं भांडण, एका घरात शांतता. दोन मित्र एकत्र बसले, एक म्हणतो दुसऱ्याला, का रे बाबा घरामध्ये खूप भांडण होतात, काहीतरी उपाय सांग. घरी गेल्यावर काहीतरी शांतता पाहिजे मला, काहीतरी उपाय सांगायचा. तो मला काही नाही. घरी गेले की जे म्हणाल बायको तेच ऐकायचं. आमच्याकडे ती आरती निघाली बायकोची, तुमच्याकडे ऐका केलीच पाहिजे प्रत्येकानं. जय देवी जय देवी जय माझी बायको, तू जे वे म्हणशील तेच मी ऐको, जय देव निघाली का? अहो काय सांगावं, या प्रपंचाची व्याख्या इतकी वेगळी आहे महाराज. त्याने सांगितलं घरी गेल्यावर शांत राहायचं आणि बायकोची स्तुती करायची, प्रत्येक गोष्टीची स्तुती करायची. तो म्हणतो स्तुती करायची कशी? नीट राहतच नाही ती, भांडण करते, नेहमी माझ्याशी वाद घालत असते. बरं, मग जेवणाची स्तुती कर. तुम्हाला हे बघ, कधी भाजी खरट करते, कधी भाजी तिखट करते, कधी पोळी करपून टाकते तर कधी कच्ची ठेवते. नेमकी स्तुती करायची कशाची? त्याने मला हे बघ, तुला जर समाधान हवं असेल तर हेच करावं लागणार आहे. काही असेल तरी बाई तूच मोठी. घरी आल्यावर मग त्यानं सांगितलं, चला मला बघावं आज करून. आला बिचारा, जेवायला बसला, ताट मांडून आलं बायकोनं. ताटामध्ये आलूची भाजी होती, आलू वांग्याची सुंदर भाजी, टोमॅटो टाकलेली, साधं वरणाची वाटी एका साईडला, लोणच्याची फोड होती, भात पोळी, असं ताट सुंदर मांडून आणलं, समोर आणलं. जेवायला बसला नवरा, एक घास खाल्ला नवऱ्याने वरणात बुडून. त्याला आठवणच नाही स्तुती करायची. दुसरा भाजीत बुडवला आणि नंतर आठवलं आपला स्तुती करायची होती आज. ती बिचारी किचनमध्ये पोळ्या करत होती आपली. पोळ्या करताना तिचं लक्ष सगळं इकडंच. त्याने भाजी जसा घास बुडवला आणि तोंडात घातला तर स्तुती सुरू केली. भाजी झाली सुद्धा होती त्या दिवशी चांगली. नवरा म्हणाला, वा बाबा, आज 15 वर्ष झाली आपल्या प्रपंचाला, आपल्या संसाराला, पण अशी भाजी आजपर्यंत मी कधी खाली नाही. एवढी चविष्ट भाजी, एवढी अप्रतिम भाजी, एवढी स्वादिष्ट भाजी तू आज बनवलीस. बायकोला असा राग आला महाराज, ती किचनमध्ये लाटणं घेऊनच बाहेर आली. तिच्या हातात लाटणंच होतं, ती पोळ्या टाकत होती गरम गरम याला खाऊ घालायला. ती म्हणे, का हो, 15 वर्षाचा संसार आहे, आपला प्रपंच आहे, 15 वर्षामध्ये मी आजपर्यंत कधी भाजीची स्तुती केली नाही ना, पोळीची स्तुती केली नाही. नेमकी आज शेजारणीनं भाजी आणून दिली आलू वांग्याची. तुम्हाला बरी स्तुती आठवली आज? आता त्याला माहित होतं का कुणी भाजी आणून दिली? स्तुती करावी कुठं हेही कळालं पाहिजे, नाही का? पण प्रपंचात सुख जर मानायचं असेल ना, तर खरं सांगू का, जे आहे त्यात गोड मानायचं आणि पुढं चालत राहायचं, नाही का? दुःख तर प्रत्येकाला आहे, नाही असं नाही, पण खरं सांगू का, शहरामध्ये लाख लाख पगार आहेत. नवऱ्याला लाख रुपये असेल, बायकोला लाख रुपये पगार असेल, घरी सगळ्या कामाला बाई आहे. संध्याकाळी आल्यावर जेवायला वाढायला सुद्धा बाई असते. डायनिंग टेबलवर बसणारी दोघं नवरा बायको, मोबाईलमध्ये नवरा बिझी, मोबाईलमध्ये बायको बिझी. दिवसभर ड्युटी करून आलीत बरं का. संध्याकाळी डायनिंग टेबलला ताट वाढले, या साईडला नवरा बसला, या साईडला बायको बसली. पंचपक्वाचा ताट जरी असेल ना, बायको नवऱ्याशी, नवरा बायकोशी बोलत नाही, बघत नाही एकमेकांना, कारण ड्युटी करून आली, लाख रुपये कमावणारी लोक आहेत ती, त्यामुळे त्यांना एकमेकाकडे बोलण्यास सुद्धा वेळ नाही. त्या घरातल्या बाईनं मोलकरीनं ताट वाढलं, ताट आणून ठेवलं, जिकडं तिकडे खातात, रागारागाने एकमेकाकडे पाहतात आणि उठून जातात जिकडं तिकडं. पण खरं सांगू, त्या संसारात, त्या प्रपंचात सुख नाही. पण नरसापूरमधली एखादी मायमाऊली, एखादा आमचा शेतकरी असेल, शेताकडे जात असेल, धो 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 पाऊस पडावा, चिंब ओलं चिंब अंग दोघाचंही, दोघंही निंदून खुरपून शेतातून घरी यावे. नवऱ्यानं म्हणावं, ऐकतेस का, 1 कप चहा कर. आमच्या शेतकऱ्याच्या बायकोनं लाडाला 1 कप चहा करावा, नवऱ्याला नेऊन द्यावा. नवरा दस्तीने तोंड पुसत म्हणतो, अगं ऐकतेस का, जरा लवकर जेवायला करतेस का, आज पार अंग भिजलं, दुपारचं जेवण झालं नाही, पोटात कावडी ओरडायला लागली. बायको म्हणते, थांबा हं, जास्त काही वेगळं करत नाही, आज पिठलं भाकरीच करते. पिठलं भाकरी करणारी माझी बाई जेव्हा चुलीपाशी जाते, फुकून फुकून डोळ्याची आग होते. आता तरी गॅस आली महाराज, पण काही ठिकाणी आजही चुली आहेत. चुलीवर फुंकून स्वयंपाक आमच्या आई जर्मलच्या पातेल्यामध्ये जेव्हा पिठलं वरते आणि जेव्हा हातावर भाकरी टाकते ना, रान्यावरची भाकर, आणि ती ताटात आलेली बेसन, ताटात आलेलं जे पिठलं आहे पातळ, त्यासोबत कांद्याची फोड असावी, एखादी लोणच्याची फोड असावी, बायकोनं ताट मांडावा, सरका बाबा, पुढे 2 लेकरं बसावी, जेवायला नवरा बसावा. बाईनं म्हणावं, जेवा आता. नवऱ्यानं म्हणावं, अगं दिवसभर तूही काम केलंस, घे ताट तू सुद्धा. बायकोनं सुद्धा ताट घ्यावं. खरं सांगू का, हसत खेळत 1-1 भाकर, पहिला भात, लोणचं, पिठलं, असं जेव्हा जेवण ती परिवारात होतं ना, खरं सांगू, पंचपक्वाचा ताट सुद्धा त्यापुढे फिकं वाटते मला तर. का? कारण प्रेम आहे त्यामध्ये, ममता आहे, आपुलकी आहे. आणि हे सगळं खेड्यात पाहायला मिळतं, शहरात या गोष्टी मिळत नाहीत. का सांगते मी हे सगळं? कारण हे सगळं आता दूर
होत चालले. आज आमची तरुण मंडळी एवढी बिघडली मोबाईलनं महाराज. आज कुणाला कुणी वेळ द्यायला तयार नाही. पूर्वी आमची आजी आम्हाला जवळ बसून सांगायची, खरं सांगू का आजही अभिमान वाटतो. निवृत्त दादा आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये डिजिटल शाळा नव्हती, आपली अजिबात नव्हती. आमची शाळा डिजिटल नक्कीच नव्हती, पण आमची शाळा सुसंस्कारित होती. तेव्हा आमच्या मॅडम आमचे सर सांगायचे की ओढणी व्यवस्थित घेतली पाहिजे. तेव्हा आमचे सर सांगायचे एखाद्याने डबा आणला नाही ना तर आपल्या डब्यातली अर्धी पोळी दुसऱ्याला दिलीच पाहिजे. हे सगळे संस्कार आम्हाला आमच्या मास्तरांनी आमच्या सरांनी शिकवले. तेव्हा नव्हती जास्त डिजिटल शाळा, तेव्हा नव्हते लॅपटॉप, तेव्हा नव्हते कम्प्युटर शाळेमध्ये, पण आमच्या सरांनी जे आम्हाला शिकवलं ना ते आमच्या पुढं आजही डोळ्यात खेळतं बघा. पण आज जर पाहिलं तर विचित्र परिस्थिती आहे. गावागावामध्ये घराघरामध्ये मोबाईलचा एवढा वेळ लागला महाराज. प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुंग आहे. नवरा मोबाईलमध्ये गुंग, बायको मोबाईलमध्ये गुंग, लेकरांना वेळ द्यायचा कोणी, लेकरं सुद्धा मोबाईलमध्ये गुंग. अहो काय सांगावं, या मोबाईलला एवढं वेळ लावलं